तसं एकदा दीदीला तर तू विसरूनच गेलीयस. जेव्हापासून तुझा साखरपुडा झालाय तू मला एक फोन पण नाही केलास. नाही ताई, असं काही नाहीये. तसं एक सांगू, साखरपुडा झाल्यानंतर तुझा चेहरा जरा जास्तच ताजा झालाय. खुलली आहेस तू. काय ताई, तू पण ना. त्याचं लग्नानंतर नवऱ्याचं प्रेम आयुष्यभर मिळवत राहण्यासाठी माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे. काय? साखरपुड्यापासून लग्नापर्यंत आपल्या प्रियकराशी बोलायचंच नाही. काय? लग्नापर्यंत? ताई, जर मी आणि राहुल अर्धा तास बोललो नाही ना तर आमची हालत खराब होऊन जाईल. अरे बाप रे, हे बघा, साखरपुड्याच्या आधी दोघं एकमेकांना इतके लाजत होता आणि आता बघा किती प्रेमी झालात. होतं होतं, सगळ्यांसोबत असंच होतं. एक सेकंड. ताई, बेबी नाव ठेवलंय होय. थांब, मला तुझ्या बेबी सोबत बोलू दे. आय लव्ह यू बेबी. राहुल, मोठ्या मेवणी सोबत असं बोलतात? आय लव्ह यू. लाज नाही वाटत? राहुल, ते ना अंजली ताई थोडी मस्करी करत होती, तर मग ओके ओके बाय, कॉल यू लेटर. हा बाय. ओके, लव्ह यू बाबा, बाय. अगं बाई, चल लवकर. कुठे? चल तर. यो यो माझी आई, यो यो माझी आई गरबा गात आहे. यो यो आई 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 माझी आई. गरबाची क्वीन कोण आहे? कोण आहे कोण आहे कोण आहे? माझी आई, माझी आई, माझी आई. माझी आई नॉनस्टॉप गरबा खेळू शकते. माझी आई, माझी आई, माझी आई. यो 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 टप्पू गाडा. बस बाळा, बस बस. हे काय गाणं गातोस बाळा? अगं आई, हा गाण्याचा एक प्रकार आहे. याला ना रॅप सॉन्ग म्हणतात. जसं की यो 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 हे रॅपिंग आहे, रॅपिंग आहे, समजलं? रॅप सॉन्ग. हे तुझं इंग्रजी स्टाईल मला नाही कळणार बाबा. अगं आई, स्टाईल स्टाईल असते. त्यात काय इंग्रजी, काय हिंदी आणि काय गुजराती, फक्त मजा आली पाहिजे. हे आई, एक काम करूया, आज आपण काहीतरी नवीन करूया. आपण गरबा इंग्रजीत गाऊया. गरबा इंग्रजी मध्ये? नको बाबा, नको. अगं आई, चल ना, मजा येईल. तू माझ्यासोबत गा. ओके, चल चल चल, लवकर ये, मजा येईल. ये 1 2 3 गो. लेट्स प्ले गरबा रे, लेट्स प्ले टुगेदर. आई गा ना. लेट्स प्ले गरबा रे, लेट्स प्ले टुगेदर. वी विल प्ले ऑल नाइट. गरबा गरबा रे, लेट्स प्ले गरबा रे, लेट्स प्ले गरबा रे, लेट्स प्ले टुगेदर. लेट अस प्ले गरबा. टप्पू बस झाला बाळा. लेट अस प्ले गरबा रे. टप्पू, हे काय? मला गरबा करायला लावला आणि स्वतः निघून गेला. मस्तीखोर. अरे देवा, टप्पू टप्पू. टप्पूच्या पप्पांच्या शर्टचा बटन, मॅचिंग बटन मिळतच नाहीये. कुठे गेलं, कुठे गेलं? अच्छा, इथे लपून बसला होतास काय? मिळालं मला, टप्पूच्या पप्पांच्या शर्टचं बटन मिळालं. घ्या, सुई दोरा तर विसरलेच. हा बटनाचा डबा असा का पडलाय? सुनबाईचं एक काम वाढलं. सुनबाईचं एक काम कमी झालं. अरे, हे सगळे बटन डब्यात परत कसे आले? मी तर नाही 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 नाही, मी नाही. जाऊ दे, परत शोधावं लागेल.
फोन आला. घ्या फोन, तर मी किचन मध्येच विसरले. हो, हा कालचा पेपर हातात कसा आला? अरे! आता तर मी सगळी बटणं डब्यात भरली होती. बहुतेक पंख्याच्या वाऱ्याने हा डबा पडला असणार. आजचा पेपर कुठे गेलाय? हाय, बघ. हा, बघ आता मी टप्पूच्या पप्पांच्या शर्टला बटन लावणार आहे. हो. हा. हे मोत्याचे. आई, हे माझ्यासोबत काय होतंय? आई, सिनेमामध्ये जसं दाखवतात तसं इथे कुठे भूत तर नसेल ना आई? मग आई असं कसं होऊ शकतं? हा, आई काय कल्पना आहे. एक मिनिट चालू ठेव. चालू ठेव, चालू ठेव. आई, तू जसं म्हणालीस मी तसंच केलंय. माझी नजर डब्यावरच आहे. हा फोन चालू ठेव. या आई, आई तुला पटणार नाही. ही मस्ती टप्पू करतोय. हा, एक मिनिट फोन चालू ठेव. आई, एक मिनिट. पकडला मी, पकडला. अरे अगं काय झालं आई? वारे वा मस्तीखोर. अगं 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 आई काय झालंय? काय झालंय? केवढा भोळा बनतोयस. हे बघ टप्पू, मी सुद्धा तुझी आई आहे बाळा, ते पण अहमदाबादची. टप्पू, खरं खरं सांग बाळा, डब्यात ही बटणं सारखी सारखी टाकायची काम तुझं आहे की नाही? सुनबाई, हा खोडकरपणा माझा आहे. बापूजी? नाही म्हणजे ते काय झालं सुनबाई की हो, अच्छा. बघितलंस आई, तू उगीच मला ओरडत होतीस. ही मस्ती तर आजोबांनी केली होती. अरे बाळा, मी खोडकरपणा नाही केलाय. मी सांगितलं ना. नाही 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 आजोबा, ही मस्ती तुम्हीच केली होती. अरे बाळा, मी सांगितलं ना. मी नाही, पेपर नाही, नाही, आजोबा, मी टप्पू सेनेला सांगून येणार. अरे टप्पू, ऐक तर बाळा, काय करतोय? टप्पू बेटा. टप्पू. अरे, फोन तर चालू आहे. आई सोबत बोलायचं विसरलेच. ओहो, अगं आई सॉरी बरं का. अगं काय झालं ना? अच्छा, तू ऐकलंस का? होय, आमच्या घरी आणि सोसायटी मध्ये अशी गंमत चालूच असते. बाकी आई बोल का? गेले गेले तुझे मोतीचूरचे लाडू दुकानात गेले. बोल काय म्हणते तुझं सहावं इंद्रिय? पण आई, मोतीचूरच्या लाडूचं डोकं का ठिकाणावर राहणार नाही? पण आई काहीतरी सांग ना. पण मी काय करू आता? आई, मिळाला. एक रस्ता मला मिळाला. भले टप्पूच्या पप्पांचे डोकं ठिकाणावर नसेल, पण ते डोकं ठिकाणावर कसं आणायचं मला माहितीये. अरे नाही नाही कमलेश भाऊ, काही जलसा नाहीये बाबा.
सगळं अडकून बसलेलं आहे. बरं, याच कंपनीचं पेमेंट बाकी आहे. मी तर म्हणतोय की या नवीन सरकारने जसं हे स्वच्छता अभियान सुरू केलंय ना, तसंच उधारी बंद आहे असं एखादं अभियान सुरू केलं तर खरंच खूप मज्जा येईल. नाही, मी काही चुकीचं बोलतोय तर सांगा. हा, ओके, चला भेटूयात. हो. सेठजी, प्रशांत भाऊंनी तुम्हाला पेमेंट घ्यायला बोलवलंय माहितीये ना? हो, मी आता जाणारच आहे. शेठजी, आता 1 वाजतोय. मग प्रशांत भाई आता जेवण करत असतील, पण मग तुम्ही पण जेवून घ्या ना. नाही बाघा, आधी पेमेंट आणि मग जेवण. शेठजी, आपण पोटासाठीच पैशांच्या मागे तर धावतो आणि तुम्ही पोट सोडून पैसे आणायला चाललायत काय? हे काही पटत नाहीये मला. समजावतो. नटू काका, 1 मिनिट. हे बघ बाघा, लक्ष्मी जर समोरून चालत आपल्या घरी येत असेल आणि आपण जर जेवणात व्यस्त असलो तर हे बघून लक्ष्मीजी निघून जाईल. तिला वाटेल हे तर मस्त जेवण करत बसलेत, याला माझी काही गरजच नाहीये. सोड जाऊ दे. समजलं? बागा, शेठजी बरोबर बोलतो. शेठजी, तुम्ही जा, जिंकून या. सॉरी, जिंकून लक्ष्मी घेऊन या. हा, लक्ष्मी महत्वाची आहे बाबा. चला नट्टू काका, आपण जेवण करून घेऊयात. नाही बागा, शेठजींना येऊ दे, मग आपण एकत्र जेवण करूया. मालक उपाशी आहेत आणि आपण जेवण करायचं हे बरोबर नाही. नाही नट्टू काका, बरोबर तर नाहीये, पण तुम्हाला तर माहितीये ना, मी सगळा त्रास सहन करू शकतो, पण भूक सहन नाही करू शकत. जास्त वेळ जर उपाशी राहिलो तर माझं डोकं ना फिरतं. मग बागा, बाळा, तू एक काम कर, तू त्या कोपऱ्यात जा अँड डू मेडिटेशन. जा बाळा, जा. ठीक आहे नट्टू काका. काय झालं बागा, काय झालं तुला? नट्टू काका, शांत जरी बसलो तरी सगळं खाण्याचे पदार्थ दिसतात. माझं मन शांत होण्याऐवजी तापट होत चाललंय, तापट. मग नको करूस मेडिटेशन, कामात मन अडकवून ठेव. ते बघ, कस्टमर येत आहेत, त्यांना अटेंड कर जा. हो नट्टू काका. स्मार्टफोन मिळेल का? तुम्ही वेडे आहात का हो? बागा, नट्टू काका, जसं भाजी मार्केटमध्ये भाजी मिळते तसं मोबाईलच्या दुकानामध्ये मोबाईलच मिळणार ना. बागा, बोला दादा, तुम्हाला कसा स्मार्टफोन हवाय? रेंज काय आहे? किती पर्यंत हवाय तुम्हाला? तुम्ही तर ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्या ऐवजी त्यालाच प्रश्न विचारताय. किती वर्षांपासून आहे हे दुकान? तुम्हाला मोबाईल विकत घ्यायचा की दुकान? बागा, सॉरी सर, तुम्हाला किती पर्यंतचा मोबाईल हवाय? मोबाईल सोडा, तुमच्याकडे 55 इंची LED टीव्ही आहे का? तुम्ही आधी नेट ठरवा, तुम्हाला काय हवाय ते. टीव्ही हवाय की मोबाईल? जरा विचित्र दुकानदार आहात तुम्ही. तुम्ही निराळे ग्राहक पण आहात. अहो काका, जरा तुम्ही तुमच्या माणसाला शिकवा की माणसाशी कसं वागायचं ते. अच्छा, तुम्हाला येतं ना मग नीट बोलायला? मग तुम्ही शिकवा ना, तुम्ही शिकवा मला की ग्राहकांशी कसं बोलायचं असतं ते. हो शिकवेन. मुंबईमध्ये 4 रेडीमेड कपड्यांची दुकान आहेत माझी आणि मला तुमच्यापेक्षा जास्त छान ग्राहकांशी बोलता येतं, कळलं का? अच्छा, ठीक आहे, मग आम्ही येतो ना तुमच्या दुकानात ग्राहक बनून, मग बघूयात तुम्ही आमच्याशी कसं बोलतात ते. चला नट्टू काका, चला. बागा, माझ्या दुकानात जायची गरज नाहीये. जर तुम्ही मला संधी दिलीत तर तुम्हाला मी तुमच्याच दुकानात शिकवू शकतो. चला, थोड्या वेळासाठी मी दुकानाचा मालक बनतो आणि तुम्ही दोघे ग्राहक बना. चालेल? तुम्ही हरलात तर
तर मी तुमच्या दुकानातून जे काही घेईन त्याच्या दुप्पट रक्कम देईन. चालेल. चला या नट्टू काका. अरे नाही नाही नाही, समजतात तरी कोण हे स्वतःला. 1 मिनिट नट्टू काका. तयार? 1 2 3 सुरू. बोला सर, सांगा काय हवंय. तुमच्या इथे स्मार्टफोन मिळेल काय? हो हो, नक्की मिळेल. 5,000 पासून 50,000 पर्यंत मॉडेल आहेत आमच्याकडे. आधी तुम्ही सांगा की काय घ्याल, चहा, कॉफी का थंड. हे काय चाललंय दुकानात? नटू काका, बाघा, तुम्ही दोघं ग्राहक म्हणून, आणि हे कोण आहेत? शेठजी हे ग्राहक आहेत आपले. तुम्ही कोण आहात? मी या दुकानाचा मालक आहे. तुम्ही ज्या जागेवर उभे आहात ती माझी जागा आहे. बाहेर या, बाहेर या. या. काय चाललंय माझ्या दुकानात? साहेब, मी तुमच्या दुकानात एक स्मार्टफोन घ्यायला आलो होतो, पण तुमचा हा माणूस नीट बोलायला तयार नाहीये. त्यामुळे मी यांना शिकवत होतो की ग्राहकांशी कसं बोलायचं असतं. बाघा, हे मी काय ऐकतोय? जो हा सांगतोय तेच. बाघा, काय होतंय बाळा? शेठजी हा उपाशी आहे. मी सगळा त्रास सहन करू शकतो, पण भूक सहन नाही करू शकत मी. अरे याला उपाशी का ठेवले नटू काका? अरे शेठजी, ही माझी चूक आहे. तो बिचारा कधीपासनं खातो खातो म्हणत होता, पण मी त्याला थांबवलं. म्हटलं शेठजी येतील मग आपण जेवण जेवूया. वा वा, थँक्यू नटू काका. पण याला उपाशी नाही ठेवलं पाहिजे. याला खाऊ घाला बाबा, याला खाऊ घाला. याला उपाशी नका ठेवू. लवकरात लवकर याला जेवायला द्या. जा. पण तुम्ही. मी येतो बाबा यांना घालवून. म्हणजे 2 मिनिट. हा दादा, सॉरी. मी येतो, पण तुम्ही आधी याला जेवायला द्या. लवकर जा. याला उपाशी ठेवू नका जास्त वेळ. जा जा, मी येतो. जा लवकर, जा. जावा लवकर, जावा. बाळा, जेवण जेवून घेऊया. सॉरी दादा, सॉरी. माझ्या माणसाच्या वतीने मी तुमची माफी मागतो. मोठ्या मनाने माफ करा. प्लीज प्लीज. सॉरी. ठीक आहे. बोला, काय हवंय तुम्हाला? ते मला एक स्मार्टफोन हवा होता. नक्की नक्की, मी दाखवतो तुम्हाला. त्यात काय. जा शेठजी, तुम्ही पण जेवून घ्या. मी दुकानात थांबतो. तुम्ही खाल्लं? नाही शेठजी, आधी तुम्ही खाऊन घ्या, मग मी खातो. नट्टू काका, तुम्ही खाऊन घ्या. मला 1-2 फोन करायचे आहेत. मी येतो थोड्या वेळाने. कुणाला फोन करायचा? अरे ते कालबादेवीचे राजू भाऊ आणि काबरा भाऊ दोघांचं पेमेंट बाकी आहे ना, तर दोघांना फोन करून घेतो. शेठजी, मी काळबादेवीच्या राजूभाईंना 2-3 वेळा फोन केला होता. ते वचन देतात पण पेमेंट देत नाही. अच्छा, थांबा, आता फोन करूनच टाकतो त्यांना. बोला बोला जेठा भाऊ, आता तुमचीच आठवण काढत होतो. हो का? ठीक आहे, मग आज येतोच तुम्हाला भेटायला कालबादेवी. जेठा भाऊ, मला भेटायला येत आहे का पेमेंट घ्यायला? हे बघा, माझ्यातला जो मित्र आहे तो तुम्हाला भेटेल आणि जो व्यापारी आहे तो पेमेंट घेईल. जेठा भाऊ, खरं सांगू, मी मुद्दामून तुमचं पेमेंट बाकी ठेवलं होतं. हो, पण का? अरे त्या निमित्ताने तुम्हाला ऑफिस मध्ये बोलवायचं होतं. आपल्या दोघांनाही खायला खूप आवडतं, तर आपण काळबादेवीच्या प्रसिद्ध खाऊ गल्लीतून मस्त नाश्ता मागवूया ना. दहीपुरी, शेवपुरी, दही कचोरी, दाबेली, समोसा. अरे वा, मजा येईल. या या या. तर तुम्ही इथे या, माझ्यासोबत नाश्ता करा, त्यानंतरच मी तुम्हाला तुमचं पेमेंट देईन. अरे राजू भाऊ, तुम्ही खरंच कमाल आहात साहेब. अरे असं होतं तर आधीच सांगायचं ना, मी आधीच येऊन गेलो असतो. खाऊ गल्लीतला नाश्ता खाऊन किती दिवस झाले. मी तर लगेच आलो असतो. मी एक काम करतो, 5 वाजेपर्यंत मी तिथे येतो, मग आपण दोघे मित्र बसून मस्त खाऊयात. ठीक आहे, भेटूया मग. ओके ओके.